ओके, हेलो स्टुडंट. नेक्स्ट कन्सेप्ट आपण बघतोय, दॅट इज द बायोजिओकेमिकल सायकल. ओके, बायोजिओकेमिकल सायकल बघा, वर्ड काय सजेस्ट करतोय, बायो म्हणजेच काय, सगळे बायोटिक फॅक्टर्स. ओके, जिओ सगळे जिओग्राफिकल, आपला पूर्ण आजूबाजूचा सगळा आपण इकोसिस्टीममध्ये असलेले सगळेजण, आणि केमिकल, आणि त्याच्यामध्ये असलेली केमिकल मग ती एनर्जीच्या फॉर्ममध्ये असेल वगैरे, हे सगळ्यांची आपल्याला एक बायोजिओकेमिकल्स आहे. दो द एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम इज द वन वे. जरी आपण एनर्जी फ्लो जसं आत्ता आपण सनच्या अल्टिमेट सोर्स आणि युनिडायरेक्शनल आहे असं आपण बघितलं, वन वे बघितलं. द फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इज द सायक्लिकल. पण न्यूट्रियंट्सचा फ्लो मात्र जो आहे तो सायक्लिकल आहे. बघा आता आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल की इथे आपल्याला बघायला मिळतं आहे बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये हे बायोस्फिअर, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर असे अनेक आपल्याला लेयर्स ऑफ दिसतात. मग त्याच्यामध्ये ऑल ऑर्गॅनिझम नीड्स द न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येक ऑर्गॅनिझमला काय आहे, न्यूट्रियंटची गरज असते. कशासाठी? त्यांच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी. दो द एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टीम इज वन वे, द फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इज द सायक्लिकल. ती काय असणार आहे? सायक्लिकल असणार आहे. त्याचप्रमाणे द सायक्लिकल फ्लो ऑफ द न्यूट्रियंट्स विदिन अँड इकोसिस्टीम इज कॉल्ड एज द बायोजिओकेमिकल सायकल. आणि हा जो सायक्लिकल म्हणजे सायक्लिकल आपण सर्कल आपण म्हणू शकतो, एकाकडून दुसरे पुन्हा जो शेवटी त्याच्याकडेच मिळतो. म्हणजे सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स विदिन अँड इकोसिस्टीम इज कॉल्ड एज द बायोजिओकेमिकल सायकल. ओके, मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन बघता येईल, न्यूट्रियंट्स नेसेसरी फॉर द ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफॉर्म फ्रॉम द बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर्स, और वी कॅन से फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर्स विदिन अँड इकोसिस्टीम. काही जैविक आणि अजैविक असे दोन घटक असतात. त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये काय आहे, न्यूट्रियंटचा फ्लो होत असतो, बायोटिककडून अबायोटिककडे आणि अबायोटिककडून बायोटिककडे. This cycle operates the continuously through the medium of biosphere. ही काय सायकल काय, कंटिन्युअसली ऑपरेशन ह्याचं चालूच असतं, चक्र हे चालूच असतं. इन द थ्रू द मीडियम ऑफ द बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. जे बायोस्फिअर कशापासून तयार झालेले आहे, 3 लेअरपासून, लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर, हे 3 महत्त्वाचे. द रिसायकलिंग ऑफ द बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ द न्यूट्रियंट्स इन दिस प्रोसेस इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. बघा इथे लक्षात येतं आहे, रिसायकलिंग जे काही होतं आहे एकापासून दुसऱ्या, पुन्हा आपल्याला शेवटचा तर काय दिसतं, जेव्हा डिकम्पोजिशन होतं आहे डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, तर त्यांच्यामधून डिकम्पोजिशन झाल्यानंतर पुन्हा जे न्यूट्रियंट्स आहेत ते काय आहे, सॉईलमध्ये न्यूट्रियंट्सच्या फॉर्ममध्ये सेव्ह राहतात. आणि त्यांचाच उपयोग काय आहे, पुन्हा प्लांट्स त्यांच्या स्वतःच्या ग्रोथसाठी उपयोग करून घेत असतात. आणि मग त्याचं युटिलायझेशन झालं की तेच प्लांट्समधून आपण ती एनर्जी पुढे पुढे पास होत असते. म्हणजे प्रोड्युसरकडून कन्झ्युमरकडे, कन्झ्युमरकडून पुन्हा काय आहे, नेक्स्ट सेकंडरी कन्झ्युमर, अपेक्स कन्झ्युमर किंवा अपेक्स कार्निव्हर आपण असं म्हणू शकतो. इन दिस प्रोसेस इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड्स अपॉन द level of the energy transfer in the ecosystem. बघा, the recycling of the biological, geological and chemical sources of nutrients in this process is a complex process. जे रिसायकलिंग होतं आहे बायोलॉजिकल, जिओलॉजिकल आणि केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रियंट्सचं, कशा या प्रोसेसमध्ये, ते कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि डिपेंड्स अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर. ती कशावर डिपेंड आहे, तर लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन द इकोसिस्टीम. ओके, ह्याच्यामध्ये पण आपल्याला 2 टाईप्स बघायला मिळतात बायोजिओकेमिकल सायकलचे. तर आहे ते गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल, असे आपल्याला 2 टाईप्स बघायचे आहेत. सी व्हॉट इज देअर. हेलो स्टुडंट्स, टुडे वी आर स्टार्टिंग द next concept, that is the biogeochemical cycle. Biogeochemical cycle, bio means the biotic factor, geographical area complete, and there the chemical cycle. See here, biological, geographic, this way, where to see here, what is this? Biological means what? All the living beings. Geographic means all the rocks, soils, airs and water. हे सगळे आपल्या काय आहे सायकलमध्ये प्रेझेन्स असतात. आणि म्हणजेच आपण काय सॉईल म्हटलं तर एखादा आपण प्लॅन्ट जेव्हा हे करतोय, लावतोय, तेव्हा तिथे सॉईलच्या शिवाय तो काही त्याची ग्रोथ होणार नाही आहे. सॉईलमधले सगळे नायट्रोजिनियस
घटक जे काही आहेत ते त्याला मिळतात आणि त्याची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत आहे, बरोबर. खत आपण त्याला थोडक्यात म्हणतो, खताचा उपयोग करून ते वाढ होते. पण ती वाढ होत असताना ऑक्सिजन ते बाहेर टाकतात, पण आणखीन कशाचा वापर करतात तर सनलाईटमधून फोटोसिंथेसिस प्रोसेसमार्फत सनलाईट ॲब्झॉर्ब करून घेतात. वॉटरचा त्याला त्याची मदत होते आणि त्या वॉटर म्हणजेच काय रेनमार्फत नायट्रोजन्स पुन्हा काय आहे सॉईलमध्ये. म्हणजे इथे एक सायकल आहे. ह्यालाच काय म्हणायचं आपल्याला बायोलॉजिकल. आणि मग ह्याच प्लॅन्टचा उपयोग आपण पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यासाठी करून घेत असतो. बघा आता हीच बायोजिओ केमिकल सायकल आपण बघायला गेलो तर बायोलॉजिकल आणि जिओग्राफी दोन्ही घटक आपल्या ह्या सायकलमध्ये येणार आहे. पण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहे एनर्जी त्याला आवश्यक आहे आणि ती एनर्जी काय त्याला फूडमधून मिळत असते. ते फूड काय आहे ह्या कम्प्लीट सायकल थ्रू पुढे पुढे येत असतं. ओके. ऑल द ऑर्गॅनिझम्स नीड द न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. प्रत्येक ऑर्गॅनिझमला तो मग तो प्लांट्स असू दे किंवा लिव्हिंग म्हणजेच कोणकोणते न्यूट्रियंट्स म्हणजे इसेन्शियल कोणकोणते केमिकल्स आहेत तर वॉटर, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस असे आपल्याला इसेन्शियल न्यूट्रियंट्स आहेत की जे आपल्याला इथे ह्या पिरियडिक टेबलमध्ये बघायला गेले जे हायलाईट केले ते सगळे आपल्याला आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स आहेत. ओके. आपण बघायला गेलो तर इथे आपल्याला दिसून येईल. बघा हे हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, सोडियम आहे, मॅग्नेशियम हे सगळे डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड जे आपण म्हणतो दॅट इज द DNA जे म्हणतो त्याच्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचे नायट्रोजन कंटेनिंग रिंग स्ट्रक्चर असतात. त्याच्या तर अतिशय महत्त्वाचे नायट्रोजन कंटेनिंग इथं नायट्रोजन आवश्यक आहे. म्हणजे ह्युमन बिंग काय सेल हे त्याचं बेसिक स्ट्रक्चरल युनिट आहे. त्याच्यामध्ये असलेला हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये असलेला हा DNA क्रोमोझोममध्ये असलेला DNA ज्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन तिथे आवश्यक आहे. मग आता नायट्रोजन आपल्याला नायट्रोजन आहे कुठे सॉइल्स म्हणजे कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, H2S हे सगळे काय आहेत आपण यांची जर रिंग बघायला त्यांच्यापासून प्रोटीन्स तयार होत असतात. ओके. त्यांच्या हे अमिनो ॲसिड हे प्रोटीन्स. पण फॉस्फरस सुद्धा काय हेल्प असतो मेंटेन द हेल्दी बोन्स. फॉस्फरस, कॅल्शियम हे सारखी काय आहे आपल्याला जास्तीत बोन्ससाठी हेल्दी बोन्स ठेवण्यासाठी आवश्यक आहे. जसं आपण एन्व्हायरमेंटमध्ये CO2 काय एक इव्हॉल्व करत असतो, O2 आपण घेत असतो. म्हणजेच काय इसेन्शियल ह्युमन काही जे आपल्याला आपण म्हणू शकतो न्यूट्रियंट्स आहेत ते आपल्याला ह्याच्यातून मिळत असतात. ओके. म्हणजेच आपण बघायला गेलो तर बघा आपल्याला कोणकोणते केमिकल ओशन वॉटरमध्ये मॅग्नेशियम असतं, सल्फेट म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम, सल्फेट, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम, बरोबर आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला नायट्रोजन हवं आहे किंवा हे मॅग्नेशियम सगळं हवं आहे तर मग ते आपण डायरेक्टली रॉक्स वगैरे खाऊ शकतो का, माती खाणार आहोत का तर नाही. ते कोणा थ्रू आपण तर आपण ते प्लांट्स मार्फत खाणार आहोत. ओके. म्हणजेच काय प्लांट्स ते नायट्रोजिनियस घटक सगळे जे काही असणार आहेत ते प्रोड्युसर आहेत आणि ते सगळ्या स्वतःच्या ग्रोथ डेव्हलपमेंट करत असताना स्वतःच्या प्रत्येक पार्ट ऑफ त्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. मध्ये फ्रूट्स असतील, लिव्स असतील, त्याच लिव्सचा उपयोग आपण काय आहे ॲटोट्रॉप्स म्हणजे फर्स्ट ट्रॉपिक लेवल असेल, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर हे जे काय आहे ते सगळे काय आहे ते ॲब्झॉर्ब करतात, कन्झ्युम करतात आणि पुढे पुढे पास करतात. मग फर्स्ट टू सेकंड टू क्वार्टरी कन्झ्युमर हे आपल्याला अशा प्रकारे काय आहे त्यांचं ऑटोट्रॉप्स कन्झ्युमरकडे नंतर फीड करतायत, सेकंडरी त्यांच्याकडून फीड होत आहे टेरिटरी म्हणजेच काय आहे आपल्याला मग डिकम्पोजन पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये निघून जातं आणि पुन्हा ते काय आहे सॉईलकडे मिळणार आहे. म्हणजे ही कम्प्लीट आपल्याला काय अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी जो आहे अबायोटिक आहे सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी त्याचं आपल्याला इथे लक्षात आहे. आणि जर बायोजिओ केमिकल सायकल जर आपण बघायला गेलो तर ह्याचे पुन्हा 2 टाईप्स पडतात. तर काही गॅसियस फॉर्म्समध्ये असतात तर काही सेडिमेंटरी फॉर्म्स. तर आपण काही हे सेडिमेंटरी म्हणजे ज्याच्यामध्ये रॉक्स आहेत, सॉईल आहे, एअर्स आहे असं आपण म्हणू शकतो. मग गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल असे आपण त्याचे 2 पार्ट्स बघूयात. त्याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळे असतात. मग ह्याच्यातले कोणकोणते गॅसियस फॉर्ममध्ये असतात तर कार्बन हा गॅसियस आहे, नायट्रोजन पुन्हा गॅसियस फॉर्ममध्ये असतो, हायड्रोजन गॅसेस फॉर्ममध्ये असतं, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इकडचे आपण बघायला गेलो फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम, पोटॅशियम हे सगळे काय आहे सेडिमेंटरी सायकलमध्ये येतील. का बरं कारण त्याच्यामध्ये ते रॉक्सच्या फॉर्ममध्ये असतात, पुढे सॉईलच्या फॉर्ममध्ये असतात. लक्षात आहे म्हणजे ह्या त्यांचं फॉर्म ऑफ जे काही लाईफमध्ये किंवा नेचरमध्ये त्यांचं फॉर्म कोणत्या सेडिमेंटरी रॉक्स आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो. गॅसियस सायकल हे काय आहे कसे असतात गॅसियस फॉर्ममध्ये असतात आणि सेडिमेंटरी हे कसे रॉक सॉईलच्या फॉर्ममध्ये आपल्याला असताना दिसून येणार आहे.
गॅसच्या फॉर्ममध्ये असणारे हे वॉटर फेजमध्ये पण असतात, काही काही वेळेस गॅस, काही काही वेळेस हे वॉटर फेज म्हणजे त्यांचं सोल्युशन तयार केलं तर वॉटर फेजमध्ये असतात किंवा गॅस फेजमध्ये. तर हे जास्तीत जास्त आपल्याला कशामध्ये मिळणार आहे, सॉलिड फेजमध्ये आपण म्हणू शकतोय. मग कोणतं आहे ते, रॉक्स आणि सॉईल वगैरे आपण त्याच्यामध्ये सेडिमेंटरी सायकलमध्ये म्हणू शकतो. ओके, हे सॉईल आणि रॉक्स. ओके, अशा प्रकारे ही बायोजिओ केमिकल सायकल आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लक्षात येईल की यांच्या ह्या बायोजिओ केमिकल सायकलमध्येच आपल्याला लक्षात येईल की सायक्लिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स within an ecosystem is called as the biogeochemical cycle. This is the definition of the biogeochemical cycle. त्याच्याप्रमाणे आपला जो सन जो अल्टिमेट सोर्स आहे तो आपण ह्याच्या आधीच्या पाठात बघितलेला आहेच. पण जे बायोजिओकेमिकल सायकलमधलं मात्र कसे आहे, जरी सनकडून होणारं जी काही फ्लो असेल तो वन वे आहे, पण इकडचा वे मात्र काय आहे, सायक्लिकल आहे. म्हणजे पुन्हा त्याला आपल्याला भेटणार आहे एकाकडून दुसऱ्या तिसऱ्या पुन्हा तो काय पहिल्याला म्हणजे प्रोड्युसरला प्लॅन्ट्सला पुन्हा न्यूट्रियन्स मिळत असतात, नायट्रोजन मिळत असतात. तेच नायट्रोजन पुन्हा त्याच प्लॅन्ट्समार्फत आपल्याकडे येतात, आपल्याकडून दुसऱ्याकडे जातात, पुन्हा डेड ऑर्गॅनिझम डिकम्पोजिशन होऊन पुन्हा काय ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्सअप होतात आणि पुन्हा ती सायकल काय आपल्याला कंप्लीट झालेली दिसून येते. ओके, दिस वे. ओके, हॅलो स्टुडंट्स, टुडे वी आर स्टार्टिंग द नेक्स्ट कन्सेप्ट of our lesson, energy flow in an ecosystem, that is the carbon cycle. बघा, कार्बन सायकल आता आपण बघूया. जसं बायोजिओकेमिकल सायकल बघितली, कार्बन सायकल, व्हॉट इज दिस कार्बन सायकल, द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ द कार्बन. कार्बनचं सर्क्युलेशन होणार आहे, पुन्हा रिसायकलिंग सुद्धा होणार आहे फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज द कार्बन सायकल. बघा, कुठल्याही ॲटमॉस्फिअरमध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यामधून कार्बन बाहेर पडतं. कार्बन म्हणजे काय, ब्लॅकिश जो असतो तो, म्हणजे जेव्हा आपण लाकूड जाळतो त्याची शेकोटी बरोबर आहे, तेव्हा त्याचा काय काळा धूर म्हणजे ते कार्बनच्या स्वरूपात बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड होऊन जातो. ओके, अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ॲज अ कार्बन सायकल. पुन्हा तोच कार्बन डायऑक्साईड पुन्हा काय आहे, पूर्ण काय आहे आपण म्हणू शकतोय की प्लॅन्ट्स स्वतःच ह्याच्यासाठी घेत आहे, फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड हवेमधला शोषून घेतात आणि तेव्हा तिथं काय होईल, पुन्हा त्या प्लॅन्ट्समध्ये त्या प्लॅन्ट्समार्फत काय आपल्याकडे तो येत असतो आणि ती कार्बन सायकल. किंवा फॉसिल फ्युएल्स जे आहेत, जे डेड झालेले ॲनिमल्स आहेत, डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामधून सुद्धा कार्बन बाहेर पडत असतो आणि त्यांचं पण सुद्धा पुन्हा काय कन्व्हर्जन कार्बनमध्ये होत असतं आणि ते आपल्याकडून पुन्हा कार्बन प्लॅन्ट्सकडे जात असतं. कार्बन डायऑक्साईड ऑक्सिडेशन होतं, रेस्पायरेशन थ्रू पुन्हा ऑक्सिजन बाहेर पडतं. किंवा वॉटरमधला जो ऑक्सिजन आहे तो त्यांच्याकडे जातो आहे आणि तो काय आहे, रेस्पिरेशन थ्रू पुन्हा ग्लुकोजमध्ये तो फॉर्म होतो. तिथे कार्बन हा कार्बनला पुन्हा. अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू द बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. जे अबायोटिक कार्बन ॲटम्स असतात, बायोटिक आणि अबायोटिक, बायोटिक म्हणजे जैविक, अबायोटिक म्हणजे अजैविक, जे नॉन लिव्हिंग आहेत, असे कार्बन ॲटम्स आहेत, ते सर्क्युलेटेड असतात अँड रिसायकल्ड इन टू द बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन जेव्हा प्लॅन्ट्स करत असतात, प्लॅन्ट्समध्ये जेव्हा फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन होत असते, तेव्हा हे अबायोटिक कार्बन ॲटम्स काय आहे त्यांच्यामध्ये ॲब्झॉर्ब केले जातात. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. हे सगळ्या बायोजिओकेमिकल सायकलचे टाईप्स आहेत. त्याच्यातली ही पहिली आपण बघितली कार्बन सायकल, की जे काय आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ही अतिशय कार्बन सायकल आहे. म्हणू शकतो आहे बघा, इथे सुद्धा डिझॉल्व वॉटरच्या ह्याच्यात बघितलं तरी पण तिथे सुद्धा कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व फॉर्म असतो आणि मग तो HCO3 फॉर्ममध्ये तिथं बाहेर पडत असतो. म्हणजेच काय, कुठल्याही प्लॅन्ट्स जे अक्वॅटिक प्लॅन्ट्स असतात त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला हे दिसून येणार आहे. जे ॲक्वॅटिक प्लॅन्ट्समध्ये प्लॅन्ट्स कन्वर्ट्स द कार्बन डायऑक्साईड इन टू द कार्बोहायड्रेट्स. प्लॅन्ट्समध्ये असतात ते कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटो. सिमिलरली ते प्रोड्यूस द कार्बन कंपाऊंड्स लाईक द प्रोटीन्स अँड फॅट्स टू. त्याचप्रमाणे ते फोटोसिंथेसिसमध्ये जसे कार्बोहायड्रेट्स तयार करतात तसेच ते प्रोटीन्स आणि फॅट्ससुद्धा बनवतात. हर्बिवरस फीड अपॉन प्लांट्स, बरोबर आहे. हर्बिवरस जे आहेत आपण जे
फक्त झाडपाला वगैरे खातात, आपण पण ते हर्बीवरच थोडेसे असतो. आणि मग आपण जेव्हा झाडपाला खातो तेव्हा त्याच्यातले आपल्याला प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळतात. Carnivorous feed upon the herbivorous. In this way, the biotic carbon is transported from plants to herbivorous, from herbivorous to plants, carnivorous, and from carnivorous to the apex consumers. Okay, तो काय होणार आहे, म्हणजेच काय, प्रोड्युसर जे आहे त्यांच्याकडेच कार्बन असतो, त्याच्यामुळे तो काय आहे, सगळ्या आपल्या ट्रॅफिक लेवल थ्रू जाणार आहे, सगळ्या प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, सगळ्या कन्झ्युमरकडून काय आहे, तो पुन्हा काय आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो जेव्हा डिकम्पोजिशन होईल तेव्हा सुद्धा तो बाहेर पडणार आहे. जसं ह्या रिॲक्शनमध्ये आपण बघू शकतो, ही फोटोसिंथेसिस रिॲक्शन आहे. कार्बन डायऑक्साईड प्लस H2O. कार्बन डायऑक्साईड काय आहे, एअरमधला मिळतो. H2O आपण झाडांना पाणी देतो, तो खालून रूट्समार्फत मिळतं. सनलाईट आणि क्लोरोफिलच्या काय प्रेझेन्समध्ये तिथे काय कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज तयार होतो, C6H12O6 प्लस H2O तयार होतो आणि O2 गॅस हा तो बाहेर पडतो, जो आपल्याला आवश्यक असतो आपल्या रेस्पिरेशनमध्ये. मग तो C6H12O6 प्लस O2 हे आपल्यामध्ये होणारी जी रिॲक्शन आहे किंवा रेस्पिरेशन रिॲक्शनमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्या होत असते. प्रत्येक न्यूक्लियसमध्ये असलेला जो सेल ऑर्गनिल आहे मायटोकॉन्ड्रिया, तिथे मध्ये आपल्याला असं दिसून येतं की तो ऑक्सिजन तिथे जातो आणि देअरफॉर CO2 मात्र तिथून बाहेर पडतो. H2 एनर्जी आणि एनर्जी. प्लॅन्टसुद्धा रेस्पिरेशन करतात, पण कधी, जेव्हा सनलाईट नसते, म्हणजेच काय रात्रीच्या वेळेस, आणि आपण काय पूर्ण दिवसभर करत असतो. पण प्लॅन्ट्स काय दिवसा सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये फोटोसिंथेसिस करत असतात आणि रात्रीच्या वेळेस काय रेस्पिरेशन करत असतात. म्हणजे दोन्ही ह्या कन्सेप्ट आपल्याला तिथे घडत असताना दिसून येतात. तर आपण बघणार आहोत त्याचमध्ये आपल्याला असं दिसून येईल की ॲक्वॅटिक प्लॅन्टसुद्धा जिथे जेव्हा फोटोसिंथेसिस रेस्पिरेशन करत असतात तेव्हा ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यामधला जो असलेला ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, तो तिथे शोषून घेतात आणि त्याच्यातून SCO3 हा मॉलिक्यूल तिथे बाहेर पडताना आपल्याला मगाशी दिसलेला होता. ओके, अशा प्रकारे आपल्याला ही कार्बन सायकल लक्षात घ्यायची आहे. त्याचप्रमाणे इव्हेंच्युअली द आफ्टर डेथ ऑल द टाइप्स ऑफ कंझ्युमर are decomposes by the decomposers like the bacteria and fungi, and carbon dioxide is released again into the atmosphere. जेव्हा आपण म्हटलो डिकम्पोजिशन जेव्हा होत असतं तेव्हा सुद्धा बॅक्टेरिया, फंगी काय कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात ॲटमॉस्फिअरमध्ये. अँड देअरफॉर इन दिस वे द कार्बन इज कंटिन्युअसली पास ऑन one living organism to another. After death of the living organism, the carbon goes to the atmosphere and is again taken up by the living organism. पुन्हा तो काय आहे ॲटमॉस्फिअरमध्ये गेली, पुन्हा ऑर्गॅनिझमकडून, लिव्हिंग म्हणजे प्लॅन्ट्सकडून पुन्हा तो काय आहे शोषून घेतला जातो. म्हणजे प्लॅन्ट्सला हर्बीवरकडून कार्निवर, अपेक्स कार्निवर असं करत डिकम्पोजर, आणि पुन्हा डिकम्पोजिशन ॲटमॉस्फिअरमध्ये जातं, ॲटमॉस्फिअरमधून पुन्हा काय आहे प्लॅन्ट्स तो ॲब्झॉर्ब करून घेत असतात. म्हणजेच आपल्याला कार्बन ही काय आहे आपल्याला सायकल फॉर्ममध्ये चक्र त्याचं एक आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. ओके, अशा प्रकारे ही बायोजिओकेमिकल सायकलमधली कार्बन सायकल आपण बघितलेली आहे. आपण पुढची बघणार आहोत ते वॉटर सायकल, आधी ऑक्सिजन सायकल आणि वॉटर सायकल आपल्याला, आणि नायट्रोजन सायकल, अशा 3 अजून आपल्याला राहिलेल्या आहेत. त्यातली आपण आता बघूया. काय आहे बघा, ऑक्सिजन सायकल आपण बघतोय. ऑक्सिजन सायकल, oxygen forms the 21% of the atmosphere. It also presents in the hydrosphere, lithosphere. Circulation and recycling of the oxygen within the biosphere is called as the oxygen. बघा, थोडंसं तुम्हाला मिनिंग्स आहे. फक्त ऑक्सिजन सायकल, ऑक्सिजनचं जे सर्क्युलेशन होणार, रिसायकलिंग होणार आहे बायोस्फिअरमध्ये, त्याला ऑक्सिजन सायकल आपण असं म्हणू शकतो. दिस सायकल आपण काय म्हणणार आहे, दिस सायकल टू इन्क्लूड्स द बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. ही सायकलसुद्धा दोन्ही त्याच्यामध्ये, बायोटिक पण आणि जैविक आणि अजैविक दोन्ही पण घटक आपल्याला इथे दिसतात त्याच्यामध्ये प्रेझेन्स असतो. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज यूज अप इन द ॲटमॉस्फिअर. ते कंटिन्युअसली प्रोड्यूस होत असतो आणि तो सगळं ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचं लगेच यूज पण होत असतो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट इज रेडिली रिॲक्ट्स विथ द अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड. ऑक्सिजन हा फ्री स्टेटमध्ये आपल्याला दिसणार, तो हायली रिॲक्टिव्ह आहे, लगेच असो कोणाशी सोबत तरी दुसऱ्यासोबत कोणाचं रिॲक्ट होणार आहे आणि काय त्याचे कंपाऊंड्स आणि एलिमेंटच्या फॉर्ममध्ये तो असतो. ॲज द ऑक्सिजन इज द
The oxygen is found in the various forms like the molecular oxygen. There is the O2, water H2O च्या फॉर्म मध्ये असतो, कार्बन डायऑक्साइड CO2 मध्ये असतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये असतो एक्सेट्रा. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे ऑक्सिजन सायकल बायोस्फिअर थोडीशी आपल्याला कॉम्प्लेक्स दिसणार आहे. बघा आता अर्थमध्ये आपल्याला इथं ऑक्सिजन असतो वरच्या लेअरला, लिथोस्फिअरला, हायड्रोस्फिअरला. त्यानंतर ऑक्सिडेशन म्हणजे बर्निंग जेव्हा कुठलंही होत असतं तेव्हा ऑक्सिजन बाहेर पडत असतं, ऑक्सिजन सोबत त्याचे ऑक्सिडेशन होत असतं. आणि तसंच बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन हा दिसून येतो. बरोबर आहे. इथं प्लांट्स पण काय आहे, सगळे ऑक्सिजन बाहेर टाकत असतात. ऑक्सिडेशनमध्ये सुद्धा ऑक्सिजन युजअप होत असतो. लक्षात आहे. म्हणजे कुठलंही बर्निंग होण्यासाठी ऑक्सिजन जर प्रेझेन्स असेल तर तिथं बर्निंग होणार आहे, ऑक्सिजन नसेल तर बर्निंग होणार. लक्षात आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो ऑक्सिजन हा काय आहे आपल्याला रेस्पिरेशनमध्ये आपल्याला सुद्धा आवश्यक असतो. आपण काय कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. प्लांट्समधून सुद्धा ऑक्सिजन काय आहे बाहेर पडत असतो आणि काय आहे कार्बन डायऑक्साईड ते इनटेक करत असतो. कोण? प्लांट्स. आणि प्लांट्स काय करतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि तोच ऑक्सिजन आपण इनटेक करत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस व्हेअर इट इज यूज इन प्रोसेस लाईक द रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन, करोजन, रस्टिंग. या सगळ्यांमध्ये ते काय आहे त्याचा यूजअप होत असतो. लक्षात आहे. फक्त रेस्पिरेशनमध्येच का नाही, कंबशनच्या वेळेस. बघा ज्याप्रमाणे रेस्पिरेशनमध्ये आपल्याला ऑक्सिजनची गरज असते तशीच कंबशनमध्ये, म्हणजे तुम्हाला साधी मॅचीस मेणबत्ती लावायची आहे, मॅचीसची कांडी आपल्याला तुम्हाला पेटवायची, तरी पण जर समजा त्या एअरमध्ये ऑक्सिजन अब्सेन्स असेल, झिरो असेल, तर तुमची मेणबत्ती पेटणारच नाही, कारण त्याच्यासाठी काय आहे ऑक्सिजनची गरज आहे. डिकम्पोजिशन कुठल्याही पदार्थाचं, कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं व्हायचं असेल तर तिथं ऑक्सिजन आवश्यक आहे. करोजन सुद्धा, रस्टिंग बघा आयन मगाशी आपण बघितलं, आयन ऑक्साईड सुद्धा, आयनचं सुद्धा रस्टिंग होत असतं. गंज जो पकड असतो तो सुद्धा करोजन होणे म्हणजे रस्टिंग होणे, दोन्ही पण ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जर एअरमध्ये नसेल तर करोजन होणार नाही, रस्टिंग होणार नाही. खरं तर ह्या दोन गोष्टी चांगल्या आहेत, पण होणार नाहीत. कारण रस्टिंग नाही झालं, आयन गंजलंच नाही तर आपली वस्तू काय होणार आहे, जास्तीत जास्त काळ टिकून राहू शकते. पण डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे. लिव्हिंग डेड ॲनिमल डिकम्पोज झाल्याशिवाय काय आहे पूर्ण सायकल आपली कंप्लीट होणार नाही. कंबशनसाठी आपल्याला अग्नीची आवश्यकता आहे. म्हणजेच काय, ह्या गोष्टी आपल्याला अतिशय लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे ऑक्सिजन हा रिलीज झाला असेल तरी पण तो फोटोसिंथेसिसमध्ये जरी रिलीज होत असेल तरी तो बऱ्याच ठिकाणी त्याचा यूजअप होतो. म्हणून ऑक्सिजन लेवल हे आपल्या ॲटमॉस्फिअरमधली, बायोस्फिअरमधली काय आहे कमी होता कामा नये. लक्षात येते सगळ्यांना. आता आपण बघूयात पुढची सायकल, दॅट इज द नायट्रोजन सायकल. आपण पाहूया. नायट्रोजन सायकलमध्ये बघा, इन द ॲटमॉस्फिअर द पर्सेंटेज ऑफ नायट्रोजन इज हायेस्ट. जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये सगळे गॅसेस किती पर्सेंटेजमध्ये आहे, नायट्रोजनचं पर्सेंटेज हे आपण बघायला तर अतिशय हायेस्ट, सगळ्यात जास्त आहे, दॅट इज द 78%. This nitrogen gets circulated from the environment to living things and back to the environment. हे का हा नायट्रोजन का आहे कन्वर्ट होतोय into the circulated from the environment to the living things and back to the environment. This circulation of the nitrogen is called as the nitrogen cycle. खरं बघायला गेलं तर आपल्याला सुद्धा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जसं ऑक्सिजन महत्त्वाचं आहे तसंच नायट्रोजन सुद्धा महत्त्वाचं आहे. पण नायट्रोजन जसं आपण ऑक्सिजन हवेतला असं आपण ॲब्झॉर्ब करू शकतो. रेस्पिरेशन, श्वासोश्वास घेताना ॲटोमॅटिकली ऑक्सिजन आपल्या शरीरात जाणार आहे, पण नायट्रोजन तसा जाणार आहे का, तर नाही. तो कसा जाणार आहे बघा, त्याचीच इथे आपल्याला इकडे प्रोसेस दिसतीये. बघा आधी तोपर्यंत बघूया. द नायट्रोजन इज फिक्स, दॅट इज कन्व्हर्टेड इंटू इट्स कंपाऊंड्स इन 2 ways, biological and atmospheric. This nitrogen in the form of compounds becomes available to the plants. हा नायट्रोजन काय आहे कंपाऊंड फॉर्ममध्ये राहत असतो आणि बिकम्स अवेलेबल टू प्लांट्स मार्फत तो आपल्याकडे येणार आहे. लक्षात आहे. अँड देअरफॉर प्लांट्स यूज दीज नायट्रोजन कंपाऊंड अलॉंग विथ द कार्बोहायड्रेट्स. हे प्लांट्स काय करतात नायट्रोजन कंपाऊंड यूज करतात, म्हणजे खालून सॉईलमधून त्यांना काय आहे खतामधून तो नायट्रोजन मिळतो, ते नायट्रोजन कंपाऊंड ते ॲब्झॉर्ब करून घेतात रूट्स, आणि त्याचा काय आहे अलॉंग विथ द कार्बोहायड्रेट्स फॉर्म बाय देम ड्युरिंग द फोटोसिंथेसिस टू फॉर्म द व्हेरियस प्रोटीन्स फॉर्म करतात इन द बॉडी ऑफ द हर्बिवरस. these proteins are
and the herbivore these proteins are digested and new proteins which are essential to their body are made from them. Once again this process is repeated. पुन्हा ही process repeat होते. And in the body of the carnivorous, nitrogen in the form of the protein passes forward through the food chain. आणि हेच काय आहे, पुन्हा ते फूड चेनकडे टाकलं. बघा आता आपल्याला दिसून येईल हे नायट्रोजन कसं आपल्याला होतं आपण बघूयात. आता हा नायट्रोजन सायकल पुन्हा आपण पहिल्यापासून बघायला गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे येणार आहे. पुन्हा पहिल्यापासून बघूयात थोडंसं. नायट्रोजन सायकल जर बघायला गेले तर ह्या चित्रामध्ये आता आपण थेरी पार्ट बघितला तर चित्रामध्ये ॲक्च्युली कसं होतं, आपलं एअरमध्ये काय आहे टोटल 78% नायट्रोजन आहे म्हटलं, पण तो नायट्रोजन आपण काय आहे डायरेक्टली रेस्पायरेशन थ्रू घेऊ शकत नाही, ॲब्झॉर्ब करू शकत नाही. मग कसं घेणार आहोत तर हा काय इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असतो. अमोनिया, नायट्रेट्स, नायट्राइट्स असे तो त्याचे करत. आणि ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये म्हणजे युरियामध्ये असतो, प्रोटीन्समध्ये असतो आणि न्यूक्लिक ॲसिडमध्ये असतं. मग आता नायट्रोजन फिक्सेशन ही प्रोसेस इथे घडते जेव्हा पाऊस पडतो. लक्षात आहे जेव्हा ढग आलेले असतात तेव्हा नायट्रोजन काय तिथे ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला पाऊस पडल्यावर हे नायट्रोजनचे मॉलिक्युल्स काय आहेत आपल्याला आपल्या जमिनीपर्यंत म्हणजे आपल्या सरफेसपर्यंत येतात. जमिनीत आल्यानंतर ते काय आहे मातीमध्ये रुततात, मातीमध्ये जातात. त्यांचे काय रायझोबियम जो असतो तर रायझोबियम त्याला काय आहे प्लॅन्ट्सच्या रूट्सकडे जायला मदत करतो. त्यांचे कंपाऊंड्स तिथे बाहेर नॉस्टॅक असतात, ॲनेबिनिया असतं, हे काय सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते तिथे त्यांना काय आहे त्या रूट्सकडे जवळ जाण्यासाठी मदत करतात. त्यांचे जे कंपाऊंड्स आहेत नायट्रेट्स आहेत नायट्राइट्स आहेत ते कंपाऊंड्स काय आहे प्लॅन्ट्सकडे वरती जातात. मग हर्बिवरस जे आहेत ते हर्बिवरस काय आहेत जेव्हा प्लॅन्ट्सला खात आहेत इट करतात किंवा आपणही त्याच्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा ते आपल्याकडे जातात आणि मग तेव्हा आपल्याला नायट्रोजन मिळतो. पुन्हा मग ते जेव्हा डेड होतात तेव्हा डेड झाल्यानंतर त्याच्यातून नायट्रोजन मॉलिक्युल्स जे आहेत जसे ऑक्सिजन बाहेर पडतात तसंच नायट्रोजनसुद्धा ह्याच्यातून बाहेर पडून जातो पूर्ण त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर. ओके फंगी जो आहे तो डिकम्पोजिशन करतो, बॅक्टेरियाज डिकम्पोजिशन करतात आणि त्याच वेळेस तिथे काय अमोनिया नायट्रेट्स अमोनियाचं रूपांतर काय होतं नायट्राइट्समध्ये होतं आणि तो काय ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा निघून जातो. आणि ॲटमॉस्फिअरलाच काय म्हणतात नायट्रिफिकेशन, नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रिफिकेशन. मग तोच नायट्रोकोकस वगैरे असे त्याचे नायट्रेट्स तर नायट्रेट्स ऑक्साईड आणि नायट्रोजन हा त्याचं काय आहे त्यांचं चेन ही आपल्याला अशी दिसते, त्यांचं कन्व्हर्जन झालेलं दिसतं. थायलोबॅसिलस तिथे असलेला जो बॅक्टेरिया असतो तो ते डिकम्पोजिशन करण्यासाठी त्याला काय आहे मदत करतो. कुठलंही लीफ जेव्हा बघा सुकून पूर्णपणे सुकलेलं असतं डेड होतं असं आपण म्हणू शकतो, ते जेव्हा पडतं तेव्हा पण त्याच्यामधून नायट्रोजन बाहेर पडत असतो. मग आपल्याला अशा प्रकारे ही नायट्रोजन सायकल दिसते. ॲटमॉस्फिअरमध्ये असलेला नायट्रोजन N2 सॉईलमध्ये जातो आणि मग त्याचं काय पुन्हा तो बाहेर येत असतो. अशा प्रकारे आपल्याला दिसून येतं this non-stop journey of the nitrogen called as the nitrogen cycle and therefore the continuous form continues from the environment to the living things and from the living things to environment. ही जी नॉनस्टॉप जर्नी आहे ती काय आहे आपल्याला काय दिसते की एन्व्हायरमेंट टू लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंगमधून पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये त्यालाच काय म्हटलेलं आहे नायट्रोजन सायकल. लक्षात आलं सगळ्यांना. अशा प्रकारे आपल्याला नायट्रोजन सायकल ही कन्सेप्ट समजलेली लक्षात घ्यायची आहे. ओके.